नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला भाभीचं काय चाललंय ते जाणून घेऊया. इथे जाऊ दे. बाजार करताना तुम्हाला पाहायला हवं होतंस. एखादा देखणा चिकना दिसला की लगेच त्याला आपला पदराआडचा माल दाखवून मी दिवाना करते. अय्या, ते कसं? बहिणीने इंटरेस्ट दाखवायला आता सुरुवात केली. रस्त्यानं चालताना मी एखादा देखणा आणि तरणा दिसला की मी हे बघ असा पदर सारखा खाली करते. असा म्हणजे तू बिनदिक्कतपणे असं आपलं बेंबाट दाखवतेस? हो, मग जमलं तर हा असा वरचा ऐवज पण दिसेल असं करते. या 2 क्षणात तो माझा दिवाना होऊन आसपास वास काढत असतो आणि मागे लागतो. अशी मज्जा येते म्हणून सांगू. भाभी चांगलीच एक्साइट होऊन सांगत होती. भाभी भाभी तू तर चांगलीच चालू दिसतेस ग. बहिणी अगदी माझ्या मनातलं बोलली. आमच्या सोसायटीतल्या खूप बायकाशी धमाल करतात. मला पण ना फार मज्जा येते. त्या तर माझ्यापेक्षा महाचालू आहेत. भाभीनं आपण चालू असल्याचं नकळत कबूल केलं. अगं, बाजार करण्याची माझी एक खास स्टाईल आहे. आधी गेल्या गेल्या भाजीवाला भैयाला माझी उघडी बेंबी दिसेल याची मी काळजी घेते. मग भाजी घेताना हे बघ अशी खाली वाकत मी भाजी निवडते. एवढा वेळ भाजीवाला भैया माझे गोळे बघायला आसुसलेला असतो की त्याला चांगलाच झुलवून मग भाजी तोलायला घेतली की लगेच माझा पदर ढळतो. हे असले गोळे दिसल्यावर मग आपोआप पाव किलोची भाजी मला पाऊण किलोत मिळते. आहे की नाही आयडिया? अगं काय सांगतेस काय? वहिनी अगदी आश्चर्यानं म्हणाली. मला यायला पाहिजे तुझ्याबरोबर मार्केटला. अगं पण मागे कोण चिकटलं तर? अगं तेवढीच मजा करून घ्यायची. आता तर भैये पण मला चांगलेच ओळखतात. मेले विचारतात, भाभी जी हमारा बडा केला ले लो, बहुत मजा आएगा खाने में. असं म्हणत मग दोघेही फिरी फिरी हसत सुटल्या. असेच एका दुपारी त्यांचा विषय रेसिपी, साड्या, ड्रेस, मेकअप करता करता त्यांची गाडी ब्रा आणि निकरवरती घसरली आणि मी माझे कान टवकारले. अगं परवा दुपारी तू ऑफिसला लवकर गेलीस, मी तुला शोधत होते, भाभी विचारत म्हणाली. अगं सकाळी सरांचा फोन आला, जरा लवकर ये ऑफिसला, काम आहे, वहिनी म्हणाली. अगं मी की नाही सुपर मार्केटला गेले होते. एक देखणा सेल्समन दिसला आणि मग मी काय लगेच गेले. कोणीच नव्हतं काउंटरवर. म्हटलं जरा चांगलं टाइमपास करू. अगं मला फोन तरी करायचा ना, मीही आले असते काहीतरी कारण काढून. बरं मग सांग काय मज्जा केलीस ते? बहिणीनं भाभीचा मूड ओळखत विचारलं. तो मला लांबपासूनच पाहत होता. एंट्रीला मी सारखा पदर केला. झालं. माझी बेंबाट त्यानं पाहिली आणि लगेचच नजर बदलली मेल्याची. पुरुष बाईची छकुली बघून जेवढे गरम होत नाहीत तेवढी बाईची बेंबी पाहिल्यावरती फिरतात. भाभी फसफसत सांगू लागली. इंटरेस्टिंग. मी ब्रा आणि पॅन्टीच्या पिअर्स पाहता पाहता देखण्या सेल्समनला हळूच माझा असा माल दाखवला की बिचारा पाखळला. असं म्हटल्यावरती दोघेही फिरी फिरी हसायला लागल्या. मग मी त्याला म्हणाले, एखादी स्टेपलेस ब्रा आहे का तुमच्या स्टॉकमध्ये? मी त्याला खेळवायला सुरुवात केली तर मला वरपासून तो निहाळत म्हणतो कसा, हो येस मॅडम, तुमच्यासाठी आमच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत. साईज कोणती लागते तुम्हाला? माझ्या बॉलवरती नजर खेळवत त्यानं विचारलं. छातीला बॉल काय म्हणतेस ग, कसं वाटतं ते? अगं पुरुष बॉलच म्हणतात. मला विचार ना. त्या आयटमचे बॉल बघ किती मस्त टरटरीत आहेत. अशा कॉमेंट्स मला ऐकायला मिळतात. मी रस्त्याने चालले की हमखास कोणीतरी मागे असतोच ना, मग मला आणखीनच चेव येतो लचकत लचकत चालायला. 2 जण असले तर हमखास म्हणणार, त्या मालनं पाठ बघ कशी उघडी टाकली आणि बघ कशी हलवते. मला आता याची चांगलीच सवय झाली. मी मस्त सगळे एन्जॉय करते. अच्छा, हा शब्द संग्रह करायला बराच अनुभव घ्यावा लागला असेल ना तुला, वहिनी म्हणाल्या. बरं मग सुपर मार्केटमध्ये पुढे काय झालं? बहिणीनं अगदी आश्चर्यानं विचारलं. मग मी काउंटरवरती कोपर टेकवत वागले. शी भाभी, तू हा ब्लाऊज घालून गेलेलीस, किती लो कट आहे हा. मागणं तर सगळी पाठ उघडी दिसतेच आणि चक्क आतली ब्रा पण दिसते. या सगळ्या ब्लाऊजमधून तुझे अर्धे अधिक बाहेरच येतात. एरवी नीट पदर घेतेस म्हणून ठीक आहे, नाही तर असं वावरताना तुला
बारबाला समजतील बरं. भाभीने बहिणीसमोर पदर टाकला या कल्पनेनंच इकडं मी टाईट झालो. अगं तुला गंमत ऐकायची की नाही, भाभी तनतनली. ठीक आहे सांग, मग काय झालं, बहिणीनं समजूत काढत विचारलं. तो माझ्या छातीकडे डायरेक्ट पाहत म्हणाला, माझ्या मते तुमची साईज 38 असायला पाहिजे. फक्त डी काही का एफ ते नक्की हाताळल्याशिवाय सांगता येणार नाही. आणि काउंटरवरती त्यानं दोन्ही हात ठेवून जवळजवळ माझं मापच घेतलं. हे असं फक्त अर्धा इंच दूर होता त्याचा हात. काय सांगतेस काय, वहिनी अगदी एक्साइट होत म्हणाली. पुढे जी मजा आली ना ती ऐक. अगं असला चिकना होता तो. मग त्यानं 2-3 डिझाईन्सच्या ब्रा दाखवल्या. जरा कॉस्टली आहेत, पण तुमच्यासारखी साधीसुधी बाई सुद्धा यामध्ये अगदीच मस्त दिसेल. मी म्हटलं, तुला मी काय काकूबाई दिसते का? तर म्हणतो कसा, छे तुम्ही तर एकदम टकाटक दिसताय. तुम्ही या घातल्यावरती तुमची बातच और असेल. नवरा खुश होईल याची गॅरंटी देतो मी. मी तर त्याच्यावर खुशच होते. असला गरम झाला होता. माझ्या फिगरकडे अगदी आशाळभूतपणे पाहत ओठांवरून जीभ फिरवत होता. माझी पक्की खात्री झाली होती की मी गेल्यानंतर त्यानं कार्यक्रमच केला असणार बाथरूममध्ये जाऊन. भाभीने या वाक्याचा काही भाग एकदम हळू आवाजात सांगितला, त्यामुळे मला ते ऐकू आलं नाही. भाभी वाटलं नव्हतं तू अशी असशील ग. बहिणीनं शेऱ्यावरती दुर्लक्ष करत भाभीनं आपली गुलबकावली पुढे चालू ठेवली. मग त्यानं आतमध्ये एक लेसी ब्रा काढली आणि म्हणाला, हवं तर ट्रायल रूममध्ये जाऊन टेस्ट करा, पहा माझा अंदाज खरा ठरतो की नाही. मग तू गेलीस का ट्रायल रूममध्ये? बहिणीची उत्सुकता ताणली गेली होती. नाही, अशा वेळेस जाळ्यात अडकण्याचा धोका असतो. मजा तर करायची, पण जाळ्यात न फसता, भाभी आपली चतुराई स्पष्ट करून म्हणाली. मग मी सरळ उभी झाले आणि हळूच पदर असा केला. भाभीने काहीतरी ॲक्शन केली असावी. काय केली ती मला बहिणीच्या प्रतिसादावरून लगेच समजलं. शी भाभी, हे पुरुषासमोर असं करायला जमतं तरी कसं? तू त्याच्यासमोर तुझ्या छातीचा पदर चक्क घसरू दिलास. अगदी करण्याची खुबी असते. समोरचा कोड्यात पडला पाहिजे की हे मुद्दाम करते का हिच्याकडनं अनावधानानं झालं. शक्यच नाही. पुरुषांना दाखव नाहीतर लपव. ते मिले छातीकडे टवकारूनच पाहत असतात. तू असा पदर घसरून देतेस म्हणजे काय वाटतं माहितीये? वहिनीला जे म्हणायचं होतं ते तिला उच्चारता येत नव्हतं. जरा एक ग्लास पाणी आण ना, खूप तहान लागली. उत्तरादाखल भाभीने मध्येच तहान लागल्याचा बहाणा केला. अगं पाणी कसलं पितेस? आधी हा किस्सा पूर्ण कर आणि मगच तुला पाणी काय कैरीचं पण सुद्धा चारते. बहिणीला अगदी दमच धरवत नव्हता. तर मित्रांनो, तुम्हालाही दम धरवत नाही ना? पण काळजी करू नका. चॅनलला आता सबस्क्राईब करा. आपण भेटूयात उद्याच्या भागामध्ये आणि जाणून घेऊयात की नक्की पुढे काय झाले ते. धन्यवाद.